आजच्या व्हिडिओमधून सगळ्याच गृहिणींना थोडा तरी फायदा होणारच आहे, कारण आजचा व्हिडिओ हा किचन रिलेटेड आहे. आणि बराचसा वेळा आपला किचनमध्ये जात असतो. हाऊसवाईफ असू दे किंवा मग ऑफिसला जाणारी सगळ्यांना तर किचनमध्ये जावंच लागतं. आणि पडापड पण तेवढीच होते स्वयंपाक वगैरे करताना, टिफिन बनवताना. आता ती पडापड नको व्हायला म्हणून आहे ना, मी आठवड्यातून एक दिवस म्हणजे सॅटर्डे संडेला दिवसातून फक्त 2 तास घेते आणि ही सगळी तयारी करून घेत असते. चला तर मग ही मी सगळी तयारी कशी करून घेत असते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होणार. तुमची पण पडापड व्हायला नको म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी वर्षा. तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण भाजीपाल्यापासून. तर मी पूर्ण आठवडा पुरेल मला असा मी भाजीपाला आणून ठेवत असते. पालेभाज्या, तर काही फळभाज्या. आणि पालेभाज्या आणि फळभाज्या अशा असतात की आपण साफ करून ठेवल्या ना तर मग ऐन वेळेस आपली पडापड होत नाही. फळभाज्या पण आपण साफ करून ठेवू शकतो आणि पालेभाज्या तर आपल्याला आधीच साफ करून ठेवाव्या लागतात, नाहीतर त्या फ्रीजमध्ये अशा खराब होतात. तर त्यांना फक्त धुवायच्या नाही, साफ करून ठेवायच्या फक्त. जेव्हा आपण कापायला वगैरे घेतलं ना तर मेथी वगैरे तर आपण न कापता पण भाजी त्याची बनवू शकतो. पण पालक असे असते की तिला कापून टाकावे लागते किंवा कोथिंबीर, मग त्यांना फक्त कापायच्या आधी धुवून ठेवायचे. आणि मी ना आधी साफ करून ना कॅरी बॅगमध्ये भरून ठेवते. पण आजकाल ना डबे पण येतात फ्रीजमध्ये ठेवण्याचे, म्हणजे पालेभाज्या वगैरे आपण भरून त्यात ठेवू शकतो. टिश्यू पेपर वगैरे टाकायचे त्यात. पण खूप वर्षापासून मी असंच यूज करते ना, तर मग मला हे जास्त सोयीस्कर वाटते. कारण 3-4 दिवस तरी पालेभाजी म्हणजे खराब होत नाही आहे. आणि डब्यांचा तर मी वापर नाही केला आहे म्हणून मला माहीत नाही, त्याची आयडिया नाही तर त्यात खराब होतात का नाही. असं केलं तरी चालतं, कारण आपण असंही पालेभाज्या जास्त दिवस ठेवत नाही, ते यूज होतातच थोड्या दिवसांनी. लिंबू, अद्रक, मिरची आणि कढीपत्ता हा जो आपला भाजीपाल्यातला जो मसाला आहे ना, तो पण ना मी आधी ना डब्यांमध्ये ठेवायची किंवा मग कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायची. तो पण नाही खराब व्हायचा. पण आता मला जे मी ऑनलाईन मागवले ते ऑर्गनायझर मला खूप स्वस्त मिळाले होते, तर मी मागवले. आणि ते अगदी काय 80 रुपयात 4 वगैरे मला भेटले होते. तर मला स्वस्त वाटले, म्हणजे 20-25 रुपयाला एक पडलं होतं. तर त्याने उपयोगी पण खूप पडतं आहे. म्हणजे मी एका याच्यात लिंबू, तर एका याच्यात कढीपत्ता, तर एका याच्यात हिरवी मिरची भरून ठेवते. कढीपत्ता आहे ना 2-3 दिवस चांगला राहतो, पण नंतर सुकतो. मग मी त्याला कॅरी बॅगमध्येच भरून याच्यातच ठेवते. तर आता लिंबू आणि हिरवी मिरची ठेवून घेतली आणि त्यांना धुवून ठेवली. म्हणजे जेव्हा मला यूज करायचा असतो ना, तर तेव्हा मग धुण्याचं काम नसतं. धुवून ठेवलं ना मग डायरेक्ट कापून यूज करत असते. तर त्यांना मस्त फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आणि जसं मी पालेभाजी साफ करून घेतली होती ना, तसंच काही फळभाज्या अशा आहेत ना त्या पण आपण साफ करून ठेवू शकतो. जसं मी आता हे वाल तर हे वाल साफ करून ठेवते. नंतर मग आपली चवळी किंवा मग फ्लावर असं काही आहे, किंवा मग पत्ताकोबी वगैरे. पण हे जे फळभाज्या आहेत ना त्या साफ करून ठेवल्या ना, तर भेंडी पण साफ करून ठेवू शकतो. पण फक्त भेंडी दुसऱ्या दिवशी यूज करायचं असेल ना, तर त्याच्या आदल्या दिवशी साफ करून ठेवायची. ती जास्त दिवस राहत नाही. हे असं साफ करून मी ठेवून देते, म्हणजे मला वापरायच्या वेळेस, कारण मला सकाळी पहाटे उठावं लागतं आणि टिफिनच्या वेळेस मग खूप पडापड होते. तर मी हे साफ करून ठेवलं ना तर माझा स्वयंपाक अगदी पटकन होतो. फक्त आणि मसाला वगैरे आता तुम्हाला पुढे दिसेलच, मसाले पण मी तयार करून ठेवत असते ना, तर मग भाजी बनवायला मला अजिबात वेळ लागत नाही. आता घरात जे काही कडधान्य असतात ना, तेही आपण त्यांनाही मोड आणून ठेवायचे, कारण पूर्ण आठवडाभर तर आपल्याकडून भाजीपाला खाल्ला जात नाही. अधूनमधून हे मोड आलेले जे काही कडधान्य असतात ना, तर त्याच्याही भाज्या किंवा उसळ वगैरे आपण बनवू शकतो. आणि थोडं एक्स्ट्राचंच टाकते, म्हणजे त्यात भाज्या 2 होतील आणि मिसळ वगैरे बनवायची असेल तर मिसळ पण होते. कधी-कधी नाश्त्यालाही मिसळ केली जाते. तर मग थोडं एक्स्ट्राच टाकते, म्हणजे मला आठवडाभर टेन्शन राहत नाही. आणि हे ना मी म्हणजे त्याचं मोड आहे ना थोडं 2 पद्धतीने मी आता करून दाखवते तुम्हाला. तर एक हे अशी गाळणीमध्ये मी टाकले होते आणि एक पद्धत अशी 2 पद्धतीने मी करते. आता ही पहिली पद्धत आहे, तर यात पण छान मोड येतात. आणि दुसरी पद्धत अशी की आमची गावाकडची, म्हणजे कापडमध्ये त्यांना ठेवायचं आणि बांधून रात्रभर ठेवायचं. दुसऱ्या दिवशी त्यांनाही मस्त छान अशी मोड येते. पण मी ना आता सध्या कापडचा कसं कधी-कधी ना असं स्मेलसारखं वाटतं मला, म्हणून मी आता थोडं कापड कमी बंद केलं आहे, म्हणजे कापडामध्ये बांधायचं आणि गाळणीमध्येच ठेवते. कारण गाळणीमध्ये पण खूप छान मस्त त्याला मोड येतात. तर याला पण छान आलेली आहेत. दोन्ही पद्धतीने केले ना तरी मोड सेमच दिसत आहेत मला, सारखेच आले आहेत. पण मला जी पद्धत सोयीस्कर वाटते ना, मी ती करून घेत असते. तर तुम्हाला जी वाटत असेल तशी तुम्ही करून घ्यायची आणि छान असे मस्त मोड आणून घ्यायचे. आणि त्यांनाही डब्यात मस्त भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मस्त आठवडाभर त्यांचंही टेन्शन राहत नाही. 2-3 वेळा आपली भाजी पण होते, किंवा मग मध्येच आपल्याला नाश्त्याला मुसळ वगैरे बनवायचं असेल तर तेही बनून जातं. आता तिसरे आहे शेंगदाणे. आता शेंगदाणे भाजून ठेवले ना तर मग यूज करायला पटकन यूज होतात. भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे लागतात, तर त्यांना भाजून ठेवलं ना तर ऐन वेळेस पटकन आपल्याला टाकता पण येतात. खिचडीमध्ये वगैरे आपल्याला भाजलेले शेंगदाणे किंवा पोह्यामध्ये भाजायचं काम राहत नाही. आणि आता 30 कढई असते ना, तर त्याच कढईमध्ये मी रवा पण भाजून ठेवते. कारण रवा पण जेव्हा आपण उपमा किंवा शिरा वगैरे बनवतो ना, मग तेवढा टाईम आपला वाचतो. आधीच भाजून ठेवलं ना तर मग तेव्हा फक्त आपल्याला फोडणी द्यायची असते. आणि जे काही भाजलेले शेंगदाणे असते ना, तर मग मी त्यांचं आहे ना साल वगैरे काढून आहे ना, अर्ध्या शेंगदाणे डब्यात भरून ठेवते आणि अर्ध्या शेंगदाण्याचं दाण्याचं कूट करून ठेवत असते. आणि शेंगदाण्याची साल काढायला पण आपला बराच वेळ जातो.
तर तो वेळ वाचवायचा असेल ना तर मग ही एक पद्धत आहे साल काढायची. अगदी म्हणजे 2-3 सेकंदात मस्त सगळी साल निघून जाते ऑटोमॅटिक. फक्त असा एक छोटासा रुमाल घ्यायचा आणि त्यात सगळे शेंगदाणे टाकायचे आणि मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ना तसं थोडंसं आपटून घ्यायचं. सगळी साल निघालेली असते आणि ही पद्धत आहे ना आमच्या आजीची होती, आजी करायच्या. तर मी पण तसंच सेम करून घेते, कारण आपल्यालाही वेळ वाचवायचा असतो, पटकन व्हायला पाहिजे म्हणून. तर त्याचं दाण्याचं कूट करून घेते आणि रवा आणि शेंगदाणे जे काही माझे थंड झालेले होते ना ती बरणीत भरून ठेवले. आणि जे साल काढून ठेवलेले शेंगदाणे होते ना तर त्याचे मी कूट करून ठेवते. त्यातून पण काही शेंगदाण्यांचं थोडंसं बारीक करते तर काही शेंगदाण्यांचं थोडंसं जाडसर, कारण बारीक कूट आहे ना हे मी कालवण किंवा भाजीमध्ये वगैरे वापरलं जातं. आणि जे जाडसर असतं ना तर ते सुक्या मेथीच्या भाजीमध्ये वरून टाकायला किंवा मग साबुदाणे असतील ना तर त्याला पण थोडं जाडसर राहिलं तर चांगलं लागतं. तर मी जाडसर पण करून ठेवते, बारीक पण करून ठेवते, म्हणजे ऐनवेळेस माझी फजिती होत नाही. तर ते झालं. आता राहिलं आहे तर मसाला मी रेडी करून ठेवत असते. मसाला पण 2-3 प्रकारचा मसाला मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी तर मेन भाग म्हणजे लसूण आहे, आणि लसूण मी जेव्हा मला वेळ भेटला तेव्हा मी साफ करून ठेवते. म्हणजे घरात आपण जेव्हा गप्पा वगैरे करतो ना तेव्हा लसूण साफ करायला घ्यायचा, नाहीतर मग खाली मुलांना खेळायला घेऊन गेलो ना तर तेव्हा आपण सोबत डब्यामध्ये घेऊन जायचा. तिथं पण आपण बसून बसून साफ करून घेतो. मुलांकडे पण लक्ष असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे लसूण पण आपलं साफ होतो, कारण लसूण हा आपल्याला जास्त लागत असतो मसाल्यामध्ये किंवा मग कापून वगैरे टाकायला खूप जास्त लसूण लागतो. आणि त्याला साफ करायला पण वेळ जास्त लागत असतो. तर मग साफ करून ठेवला ना तर मग पुढचा जो मसाला असतो ना तो पटकन होतो आपला. तसंच आहे ना मी हा मसाल्याचा डब्बा पण आहे ना महिन्यातून एकदा मी पूर्ण धुवून घेते, म्हणजे सगळं काढून. पण आठवड्यातून एकदा साफ करून घेते आणि जे काही त्यातलं संपलं असेल ना तर ते सगळं भरून ठेवते. जसं काही मसाले संपले असतील किंवा मग लसूण शेंगदाणे वगैरे ते जे काही संपलं असेल ना ते सगळं भरून ठेवते. म्हणजे मला परत ऐन वेळेस मग ते परत दुसरा डबा काढा, त्यातून काढा, मग ते आपली तेवढे पडापड होत नाही. भरलेलं असलं ना तर मग सगळं पटापट टाकता येतं. आणि जेवढा मसाला आपला संपलेला असतो ना तेवढा आपण भरून ठेवायचा, जो असेल तो तसंच राहू द्यायचा. तर त्याला पुसून पण ठेवायचं, म्हणजे डब्बा पण आहे ना मसाल्याचा डब्बा पण पूर्ण क्लीन दिसतो नेहमी. सारखा त्याच्यावरती घाण दिसत नाही. आठवड्यातून एकदा पुसला पण जातो आणि भरलाही जातो. आणि आपल्याला जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा आपण हे काम करून ठेवायचं, खोबरं किसून ठेवायचं, कारण खोबरं किसून ठेवलेलं राहिलं ना तर मग मसाला पटकन होतो. आणि आठवडाभर पुरेल असा मी मसाला बनवून ठेवते. आता एवढे खोबरे किसून ठेवले ना तर यातून मी 2 प्रकारचे मी मसाले बनवणार आहे. त्याआधी ना मी लसणाची चटणी बनवून ठेवते, कारण मला लसणाची चटणी पण यासारखी लागत असते. आणि ही चटणी ना आपण खलबत्त्यात पण बनवू शकतो, पण त्यात वेळ थोडा जास्त जातो. आता यात मिक्सरमध्ये जर आपण फिरवून घेतली ना तर पटकन फिरून होते, म्हणजे त्यात वेळ कमी लागतो आपल्याला. तर त्याच्यासाठी ना फक्त लसूण आणि मिरची पावडर घेतलं आहे. आता ही चटणी ना मी खिचडीमध्ये किंवा मसाले भात किंवा मग अंड्याची भुर्जी, कांदा टोमॅटोची भाजी अशा काही भाज्यांमध्ये ना मी यूज करत असते. आणि मग त्यात माझा वेळ वाचतो. रेडी असले ना तर पटकन टाकता येते, ठेचायची गरज नाही राहत. त्यानंतर आहे ना हा जो पहिला मसाला आहे ना खोबऱ्याचा तो मी बनवून घेते. त्यासाठी खोबरं, लसूण, आता यात अद्रक पण यूज करू शकता. जी लसणाची चटणी बनवली ना त्यात पण आपण अद्रक टाकू शकतो. आता माझ्याकडे अद्रक नाही होतं म्हणून मी ते स्किप केलं आहे. त्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि मिरची पावडर आपल्या जेवढं तिखट वगैरे लागतं ना त्या हिशोबाने आपण टाकायचं आणि फक्त मिक्सरमधून वाटून काढायचं आहे. तर तो एक मसाला माझा झाला आहे. आता हा दुसरा मसाला मी बनवते. त्यासाठी मी कांदा कापून ठेवते. आणि हा कांद्याचा मसाला आहे, त्याला आपण काळा मसाला पण बोलतो. तर हा मसाला आहे ना काही भाज्यांमध्ये यूज होत असतो, म्हणजे जसं पातोड्यांची भाजी किंवा मग शेवगाच्या शेंगाची भाजी. आता काही भागांमध्ये तर हा मसाला सगळ्याच कालवणच्या भाजीमध्ये यूज होतो, पण मी फक्त काही मोजक्याच भाजीमध्ये हा मसाला टाकत असते. आणि हा मसाला पण आहे ना पूर्ण आठवडाभर तरी खराब होत नाही. त्यासाठी जे ना आधी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर धणे भाजून घेते. आता थोडेसे धणे घेतलेत, जेवढा कांदा घेतला ना त्या हिशोबाने तेवढे धणे घेतलेत मी, म्हणजे मला 2-3 भाज्या होतात तेवढ्या मसाल्यामधून. मी त्या हिशोबाने सगळं सामान घेत असते. आता त्यात आधी धणे भाजून घेते. आता धणे भाजून झाल्यानंतर त्यांना काढल्यानंतर आहे ना त्याच तव्यामध्ये अजून थोडंसं तेल टाकून आहे ना जे मी खोबरं काढलं होतं ना थोडंसं, तर ते खोबरं मी आता त्यात भाजून घेते. आता खोबरं किसून ठेवलं आहे म्हणून मग ते किसलेलं खोबरं आहे ना पटकन जळतं, तर त्याला पटकन भाजून ना लगेच काढावं लागतं. आणि याच मसाल्यासाठी ना आपण कापून ठेवलेलं खोबरं असतं ना ते पण यूज करू शकतो, म्हणजे कापून घ्यायचं आणि त्यांना आहे ना तेलमध्ये थोडंसं भाजून घ्यायचं, कारण खोबऱ्याचं किस असलं ना तर ते लवकर जळतं, मग त्यासाठी पटकन काढावं लागतं त्याला. तर त्याला भाजून घेतलं आहे, त्याला काढलं. त्यानंतर आता त्याच तव्यामध्ये अजून थोडं तेल टाकलं आणि त्यानंतर जे कांदे मी कापून ठेवले होते ते मी त्यात भाजून घेते. आणि याला आहे ना तर मस्त काळा रंग येईल तोपर्यंत भाजायचं, त्याशिवाय त्याला टेस्ट लागत नाही आणि थोडा वेळ पण लागतो. आणि हा मसाला भाजायला आहे ना आपण लोखंडी कढई किंवा लोखंडी तवाच घ्यायचा, कारण त्याची टेस्ट पण छान येते.
आणि पटकन पण भाजला जातो लोखंडी कढईत किंवा लोखंडी तव्यामध्ये. तर मी तेच यूज करते. आता लोखंडी कढई आहे पण मी तव्यामध्ये जास्त यूज करते. या ज्या तव्यामध्ये मी भाकरी करत असते ना त्याच तव्यामध्ये मी सगळं भाजून घेते. आता हा सगळा मसाला मी काढून घेतला आहे भाजून. आता त्याला थोडं थंड होऊ दिला थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर मिक्सरमधून आता त्यालाही काढून घेते. आता तेल टाकलं होतं म्हणून त्यात पाणी टाकायची काही गरज नाही राहत. म्हणजे तेल टाकून आपण भाजून ठेवलं आहे ना तर मग ते पाणी न टाकताच फिरून जातो आणि पाणी टाकायचं पण नाही. पाणी टाकायचं असेल ना तर मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फक्त यूज होतो. त्यानंतर तो खराब होतो. आता पाणी न टाकता जर त्याला वाटून घेतलं ना तर मग आठवड्याभर तरी तो मसाला खराब होत नाही. म्हणून मग आता मी त्याला तसंच फिरून ठेवते. तर त्याला मिक्सरमधून आता काढून ठेवते. आणि या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं असतो ना तर म्हणून थोडासा वेळ लागतो पण छान असं मस्त बारीक होतो. आता इथं माझं बघा मस्त मसाला बारीक झाला आहे. आता हा मसाल्याला आहे ना एका डब्यामध्ये भरून ठेवते. आता जे मी 3 मसाले बनवले होते ना लसणाची चटणी, खोबऱ्याचा जो मसाला होता तो आणि हा कांदा लसूण मसाला, तर हे 3 मसाले ना स्टीलच्या डब्यामध्ये एअरटाईट डब्यांमध्ये मी भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे आठवड्याभर तरी ते खराब होत नाही. आणि भाजी बनवायला पण आता पटकन होते. म्हणजे वेळ आपला तेवढा वाचतो. जर फोडणी दिली आणि हा मसाला टाकला तर भाजी पटकन होते आपली. तर त्यानंतर आहे ना हा दही पण आहे ना मी घरीच बनवून ठेवते. कारण दही पण बनवून ठेवलेली राहिली ना तर मग आपल्याला खायला पटकन घेता येते. एखाद्या दिवशी भाजी नसली तर फक्त ठेचा आणि शेंगदाण्याची चटणीसोबत आपण हे दही घेऊ शकतो. दही म्हणून मी घरीच बनवून ठेवते. आणि शेंगदाण्याची चटणी आणि ठेचा हे पण आपण बनवून ठेवलं ना तरी पण कधीही आपल्याला खायला घेता येते. आता ती मी बनवली नाही आहे कारण व्हिडिओ थोडा मोठा झाला असतं म्हणून. तर तेही तुम्ही बनवून ठेवू शकता. त्यासाठी मी दही बनवून ठेवते. आणि दही ना मी या प्रकारे बनवून ठेवते जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवते ना. सगळ्याकडे लावून ठेवायचं चम्मचभर दही, चम्मच 2 चम्मच आणि त्यानंतर त्यात कोमट दूध करायचं. अगदी थंड पण नाही आणि जास्त गरम पण नको. ते दूध मी त्यात टाकून घेते आणि छान असं मस्त दही माझं तर सकाळी रेडी होतं. दुसऱ्याच दिवशी रात्रभर ठेवलं तरी त्यात मस्त दही तयार होते. आता बघा तुम्हाला पुढे मी दाखवते त्याचं दही कसं रेडी झालं आहे माझं. तर याला आता मस्त झाकून ठेवते आणि आता दुसऱ्या दिवशी याचं मस्त छान असं दही तयार होतं. आणि आता हे दही दुसऱ्या दिवशी कसं तयार झालं हे तुम्हाला मी दाखवते. खूप मस्त तयार होतं. जे आपण पॉकेटचं दही आणतो ना विकतचं त्यापेक्षाही हे दही खूप चांगलं. टेस्टला पण खूप फरक असतो. म्हणजे जे बाहेरचं असतं ना त्या दह्यामध्ये आणि हे घरी बनवून घेतलेलं दह्यामध्ये. म्हणून घरीच बनवून घेते मी. तर चला मग माझा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण अजून काही एक्स्ट्रा करून घेत असतील दुसरी कामं आधीच तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.